नागपूरच्या व्हेरायटी चौकात काँग्रेसचं आंदोलन, भाजपच्या तरविंदर सिंग मारवांच्या विरोधात आंदोलन, राहुल गांधींना दिली होती जीवे मारण्याची धमकी। मालवण पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी चेतन पाटीलला जामीन नाहीच, 19 सप्टेंबरपर्यंत राहणार सावंतवाडी जेलमध्येच। चेतन पाटीलचा जेल मुक्काम अजून 6 दिवस वाढला। धुळ्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या बॅनरवर एकनाथ शिंदे झळकले, अजित पवार मात्र गायब। बॅनरवरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण। काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांचा बॅनर अज्ञातांनी पळवला। कसबा पेठ चौकातील रवींद्र धंगेकर यांनी विकास कामांच्या संदर्भात लावलेला बॅनर विरोधकांनी पळवल्याची चर्चा। शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार, दिल्लीमध्ये शरद पवार सीताराम येचुरींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। जायकवाडी धरणाचे 12 दरवाजे बंद, जायकवाडीच्या 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू, पाण्याची आवक कमी झाल्यानं 18 पैकी 12 दरवाजे बंद। केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात शरद पवारांनी केंद्रासमोर ठेवल्या 3 अटी, केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या दिल्लीतल्या बैठकीत ठेवल्या 3 अटी। पिंपरी चिंचवड शहरामध्ये नदीच्या पूररेषेत असलेल्या अनधिकृत बांधकामांना पालिकेकडून नोटीस, तब्बल 2251 अनधिकृत बांधकामांना नोटीस। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सभेच्या आधी गोळीबार झाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ। अंधेरीतील गोखले पूल 4 दिवस रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार, 15 सप्टेंबरपर्यंत गोखले पूल वाहतुकीसाठी बंद। पुण्यात अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, पुढील 3 दिवस पुण्यात पावसाचा असणार ब्रेक, हवामान खात्याचा अंदाज। मायक्रोसॉफ्टची हिंजवडीमध्ये 520 कोटींची गुंतवणूक, मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार। पुण्यामध्ये 3 दिवसात 24 लाखांचा दंड वसूल, वाहतूक शाखेने 7 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान केलेल्या कारवाईत दंड वसूल। सणासुदीच्या काळात घातपात होऊ नये यासाठी पुण्यातील रेल्वे मार्गावर गुप्तचर विभागाची नजर, पुण्यातील ट्रॅकवर 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार। उल्हासनगरमध्ये शिक्षकाकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग, उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावतीमध्ये फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला लुटलं, डोळ्यात मिरचीची पूट टाकत 1,67,000 रुपयांची लूट, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। अमरावतीमध्ये मालवाहू टेम्पोतून जीवघेणी प्रवासी वाहतूक, एकाच मालवाहू टेम्पोतून 20 ते 30 प्रवाशांचा जीवघेणा प्रवास। नंदुरबारमध्ये एका गर्भवती महिलेची नदीपात्राजवळ प्रसूती, रस्ता नसल्यानं बांबूची झोळी बनवत 8 किलोमीटरची पायपीट, अशिक्षित सासूनच वाटेत केली सुनेची प्रसूती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।